याला म्हणतात शोची कडक सुरुवात करणं. सुपर्ब एनर्जी, सुपर्ब गाईज. मी आपल्या परीक्षकांना विचारणार आहे, त्यांना आपल्या कॅप्टनचा परफॉर्मन्स कसा वाटला? खूप आवडला, मला खूप आवडला. मला सगळ्यांचं गाणं, स्पेशली पर्सनली सगळ्यांचं इंडिव्हिज्युअल आवडतं आणि सगळ्यांचे वेगवेगळे जॉनर्स. आणि ही एक म्हणतो ना आपण सगळ्यांची एक वेगळीच मजा येते यार. सगळ्यांचे टेक्स्चर्स संगीत सम्राटमध्ये ऐकायला मिळतात, खूप मजा येते. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, तुम्ही आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. संगीत सम्राट, संगीत सम्राट. नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड. सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं. बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, सुरांचा शहेनशाह राहुल दादाचं. आदर्श आणि राहुल दादा, एकापेक्षा एक कडक परफॉर्मन्सेस, एवढे चांगले स्पर्धक, आणि या 4 कॅप्टन्समध्ये त्यांना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी ही रंगलेली स्पर्धा, हे सगळं हँडल करणं तुम्हाला किती अवघड जातंय? खरं सांगू, अवघडपेक्षा ना आम्ही खूप दोघं एन्जॉय करतो, त्यांची भांडणंही एन्जॉय करतो. त्याच्यानंतर आपापसातले, कारण सगळे प्रेमाची लोक आहेत, सगळे खूप चांगले मित्र आहेत. आणि आम्हालाही मधनं प्रत्येक वेळेला इथे बसून अगदी असं जज करण्यापेक्षा ती मजा घ्यायलाही आवडते. आणि सगळे खूप छान मित्र आहेत, त्याच्यामुळे जजमेंट द्यायलाही पण आमची जी काही जजमेंट असेल ती ते तितक्या स्पोर्टिंगली घेतात. त्याच्यामुळे मजाच मजा आहे, आनंद आणि प्रेम. आणि आता बघूयात पुढचा स्पर्धक आपल्या जजेसना आणि आपल्या कॅप्टन्सना इम्प्रेस करू शकतोय का. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली कालबाई सुपारी फुटारी, नवरी नटली कालबाई सुपारी फुटारी. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, हे नवरी नटली कालबाई सुपारी फुटारी, नवरी नटली कालबाई सुपारी फुटारी. खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वऱ्हाडी कोण कोण, आलं वऱ्हाडी कोण कोण, आलं वऱ्हाडी कोण कोण. संग सरस्वती घेऊन आलं गणपती गजानन, आलं गणपती गजानन, आलं गणपती गजानन. या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली, या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली, हे नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वऱ्हाडी कोण कोण, आलं वऱ्हाडी कोण कोण, आलं वऱ्हाडी कोण कोण. संग लक्ष्मीला घेऊन आले विष्णू नारायण, आले विष्णू नारायण, आले विष्णू नारायण. या जेजूर गडावर ड्युटी दीपमाळ पेटली, या जेजूर गडावर ड्युटी दीपमाळ पेटली, हे नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. अश्विनी मिठे, तुझ्या आडनावाप्रमाणेच तुझ्या आवाजामध्ये एक मिठास आहे आणि त्याचबरोबर एक ठसका पण आहे. Thank you. तो मला खूप आवडला आणि मला असं वाटतं तू सगळ्या औरंगाबादच्या लोकांना प्राऊड फील करून दिलंयस आज. थँक्यू. आपल्याकडे 2 बजर वाजलेले आहेत, एक राहुलचा आणि एक अभिजितचा. मला माहित होतं तुझा बजर वाजणार आहे. अभिजित रेडीच बसला. अभिजित रेडी आहे ना? एकतर ती औरंगाबादची आहे. अरे सगळं मला आता पाठ झालंय. नाशिकचा आला का नाशिक, मी मला मी कोकण मागितलं होतं माझं. का मराठवाडा, मला दिले ना, आता मग औरंगाबाद सोडणार नाही मी. नाही पण इतकी सुंदर गायली आहे ती, म्हणजे फक्त पहिला इंट्रो घेऊन तिने जे सुरू केले ज्या ठसक्यात,
म्हणजे तिचं आडनाव मिठे ठसके असंच पाहिजे. तू जर माझ्या टीम मध्ये आलीस तर छान तुला ग्रूम करता येईल आणि विचार कर. मेडल घेऊन तयारच बसलाय. हा बसलोयच मी. आपण राहुलला विचारूयात. राहुल, मुझे आपका अप्रोच बहुत अच्छा लगा म्यूजिक की तरफ. मतलब वोकल्स का एक कॉन्फिडेंस लेवल होता ना कि सीधा गाया और बिना डरे, वो लगेगा सुर नहीं लगेगा, मतलब उसको म्यूजिशियन कहते हैं, वो बिना डरे गाता है. और फोक म्यूजिक मुझे ऐसा लगता नहीं कि आपका वॉइस या आपका सिंगिंग जो है वो सिर्फ फोक म्यूजिक तक ही रहेगा. मुझे लगता है कि इतना कॉन्फिडेंस अप्रोच है तो कुछ भी गाया जाएगा कॉन्फिडेंटली तो वो अच्छा ही लगेगा. आई एम श्योर की डिफरंट जॉनर्स ट्राय करता हूँ आपके साथ. सो मला तुम्ही ही पार्टिसिपेंट माझ्या ग्रुपमध्ये आली तर मी म्हणजे काहीतरी वेगळं करू. सो युअर कॉल. मला असं वाटतं आपण जजेसकडे वळूयात आणि पहिले अश्विनीचा परफॉर्मन्स कसा वाटला? आदर्श, मला आवाज लावायची स्टाईल जी म्हणतो ना आपण, डायरेक्ट सूर लावते ती माझ्या वडिलांसारखं, आणि त्यामुळे ती बिंदास गाते. तर मला वाटतं की तू खूप पुढे जाशील या कॉम्पिटिशनमध्ये. फक्त बाळ सुराला कुठे कुठे गेलं, पण ते तेवढ्यापुरतं असं वाटलं अरे अरे गेली नव्हती जायला पाहिजे, पण तू पुढे चांगली काहीतरी एक बात आणत होतीस आणि त्याने ते उचलं जात होतं. त्यामुळे तुझा ओव्हरऑल इम्पॅक्ट कडक होता. थँक्यू सर. आदर्श, 2 ओळी म्हणून जाऊ प्लीज. खंडेरायाच्या लग्नाला या बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, ये नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. क्या बात है. तर आता निर्णय राहिलेला आहे, अश्विनी कुठल्या टीम मध्ये जाणार? राहुल दादा. सूरसाज विदर्भमध्ये जाणार आहेस तो. थँक्यू सर. बझर्स वाजवले जात आहेत. खूप सूचनाही आपल्या जजेसकडून आपल्या कंटेस्टंट्सना मिळत आहेत. त्यामुळे ही कॉम्पिटिशन
आणि निघणार नाहीये. इथेच थांबणार आहे कारण इतकं सुंदर तुम्ही वाजवलं आणि यू आर जस्ट फ्लॉलेस. थँक्यू. आणि मला खरंच झी युवाचे या निमित्तानं मी आभार मानू इच्छिते की या मंचावरून आपल्याला किती वाद्य वेगवेगळी ऐकायला मिळालेली आहेत. क्लॅरिनेट असू दे, सॅक्सोफोन असू दे, तबला आहेच आहे, संतूर आहे, दिलरुबा आहे आणि अशी खूप रेअर इन्स्ट्रुमेंट्स ती आपल्याला या मंचावरून इतके तरुण कलाकार सादर करताना दिसत आहे. त्यामुळे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि थँक्स टू झी युवा. तसेच तुम्हाला काय वाटतंय राहुल दादा? कसा बरा आहे का आता? हो सर. नक्कीच. केवढा फरक पडलाय माहितीये का तुला? म्हणजे ऑडिशन राऊंडच्या पेक्षा साधारण एक 10 पटींनी चांगलं वाजवलंयस. इंटेन्सिटी सगळं प्रयत्न केला सगळं सर. हा, खूप छान प्रयत्न होता आणि मला खूप आवडलं. मला फार नाही बोलायचं. इट वॉज अ व्हेरी व्हेरी फ्लॉलेस परफॉर्मन्स. जसं प्रियांकाने सांगितलं तसं खूप आनंद दिलास. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आदर्श. सॅक्सोफोनची मजा ना खरं तर डायनॅमिक्समध्ये आणि ती तू परफेक्ट सांभाळलीस असं मला वाटतं. कारण किती फरक पडला यार. तुझा घसा बरा आहे. आम्ही म्हणजे जस्ट प्रेडिक्ट केलं होतं की तू पुढच्या राऊंडला जाऊन तू छान करशील म्हणून आणि तू सिद्ध केलंस आणि मला खूप बरं वाटलं. तर तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने आणि प्रोत्साहनामुळे मी प्रयत्न करू शकलो सर. क्या दुसरं बात काही आहे. नाही, सर. आणि तू खूप छान वाजवलंस यार. मी स्पेशली खरंच सांगू इच्छितो की माझ्या आईला सॅक्सोफोन हे वाद्यच खूप आवडतं आणि ती आज तुझा परफॉर्मन्स बघून खुश होणार आहे घरी आणि मला त्यात आनंद आहे. सो स्वीट. थँक्यू सर. असाच वाजवत राहा. नक्कीच सर. प्रयत्न करत राहणार मी. पुढे खूप अवघड आहे. तर नक्कीच. मला खूप आवडलं. थँक्यू. जजेसच्या कमेंट्स तुला खूप छान मिळाल्या आहेत आणि आता आपण विचारणार आहोत लयदार मराठवाडा आणि सूरसाज विदर्भ या टीमच्या कॅप्टन्सना. तुझा परफॉर्मन्स म्हणजे खूप फीलफुल होता. कारण जसा आदर्श म्हणाला की डायनॅमिक्सचा खेळ आहे ह्याच्यात. सॅक्सोफोन मध्ये मध्ये जे विब्रॅटो म्हणजे खूप अवघड है दैट विब्राटो को कंट्रोल करना उस चीज़ को. सो इतना अच्छा म्यूजिशियन अगर मेरी टीम में होगा सो मेरे लिए तो बहुत अच्छी चीज़ है. सो मैं चाहूंगा कि वो मेरी टीम में हो. अभिजीत. हा मलाच पाहिजे. त्यानं जो वाजवलाय क्लास वाजवलाय तो माझ्या क्लासमध्ये पाहिजे. आणि आता डोळ्यात पाणी आलं जरा. आई गॉड. आता माझ्याकडे फोन आहे फक्त सॅक्सो नाहीये. आणि जर मी घरी गेलो आणि हे सांगितलं माझ्या बायकोला इम्रान तू जा त्याच्या टीम मध्ये जाच तू आता. तर ती मारेलच मला. कारण हा माझ्या सासरवाडीवरनं आलाय. बर खूप जास्त कन्व्हिन्सिंग त्याची कारण नाशिक मला काशिक वाटतंय. बाई या. अभिजितला मी विनंती करते ए आवाज वाढव. तुमच्या दोघांचंही अभिनंदन. थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं. जय शंकरा गंगाधरा जय शंकरा
क्या बात है. चारही कॅप्टन्सना असं वाटतंय की हा स्पर्धक मला हवा. आता यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा मंच किती मोठा आहे आणि आता पुढे या कॅप्टन्स मध्ये काय युद्ध रंगणार आहे. कैवल्य, तू जेव्हा आलाप गात होतास तेव्हाच सावनीचा बजर वाजला होता. सो आता जे हे काय युद्ध रंगणार आहे त्याच्या आधी मला असं वाटतंय आपण आपल्या परीक्षकांना विचारूयात आणि त्यांच्या कमेंट्स तुझ्या गाण्यावर घेऊयात. राहुल दादा. कैवल्य, अप्रतिम गायलास. तुला चारही कॅप्टन्सनी त्याची पावती दिलेली आहे. मंदारमाला मधलं हे पद होतं रामभाऊ मराठ्यांचं आणि ते तू ह्या मंचावर गायलास. मला असं वाटतं रामभाऊंना एकदा आपण वंदन करूया, कारण इतके मोठे गवई होते ते. आणि रामभाऊंविषयी मला मुद्दाम आत्ता 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्या अशा की खूप कमी असे गवई होते जे इतके वर्सटाईल होते. म्हणजे ते अतिशय उत्तम ॲक्टिंगही करायचे, ते अतिशय उत्तम तबला वाजवायचे, अतिशय अप्रतिम नकला करायचे आणि नाट्यगीताबरोबरच ते शास्त्रीय संगीत अतिशय मोठे शास्त्रीय गायक होते ते. त्यामुळे त्यांनी ही सगळी पदं अजरामर करून ठेवलेली आहेत. त्यांचंच संगीत आहे मंदारमालाला आणि ते तू पद गायलास. तू खूप चांगलं ते हँडल केलंस. तू माझं ऐकलं होतंस का ह्याच्या आधी? हां, कारण मला ते थोडंसं माझं असं वाटत होतं की मीच गातोय की काय. त्याच्यामुळे तू खूप छान गायलास. असाच उत्तम गात राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. राहुल दादा, आम्हालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला तुझ्याकडून या पदाची हो. झलक ऐकायची. तू प्लीज, मी तुला इथे बोलवते आणि जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरीहरा गिरिजावरा, गौरीहरा गिरिजावरा, विपदाहरा शशिशेखरा, विपदाहरा शशिशेखरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा शंकरा. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा, जय शंकरा, जय शंकरा. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल दादा. तू स्थानापन्न होऊ शकतोस. आणि आता ती वेळ आली आहे की कॅप्टन्सना परत त्यांचं मत मांडायचंय की का कैवल्य त्यांना त्यांच्या टीममध्ये हवाय आणि जजेसचा निकाल. सावनी, तू मला पहिला वाटतं बजर हां, वाजवला. चर्चा इथेच संपते खरं तर, कारण मी पहिला बजर दाबला होता. जुईली. खरं तर माझ्या टीम मध्ये क्लासिकल सिंगर नाहीये आणि मला असं वाटतं की हा माझ्या टीम मध्ये असावा. अभिजितकडे आपण नंतर शेवटी येऊयात ना. नाही 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 अभिजित, तू कारण नको देऊस, पण चांगले 2 पंच दे, मग ठरवतो आम्ही. झी युवा आणि संगीत सम्राटने 2 आधीच पंच दिलेत. नाही, पण कैवल्यनी खूप सुंदर परफॉर्मन्स केलेला आहे, प्रश्नच नाही. आणि चौघांनी बजर दाबलाय आणि तू आलास माझ्या टीम मध्ये तर क्या बात आहे. आपण मजा करू. राहुल. सर्वप्रथम बघ, तुझा तो अप्रोच होता ना, म्हणजे कॉन्फिडेंट अप्रोच, दैट वाज रियली इम्प्रेसिंग. जैसा अप्रोच था उस हिसाब से तो किसी की टीम में भी जाएगा. मुझे चाहिए कि मेरी टीम में आए, बट वैसे जजेस जो भी करने डिसाइड. मला असं वाटतंय की मला सगळ्यात जास्त पटलं ते सावनीचं पटलं आणि तू तिच्या टीम मध्ये जावा असं मला वाटतं आणि तिचं स्वप्न पूर्ण करावं. तू जातोयस नाद मधुर सह्याद्री मध्ये, म्हणजे सावनीच्या टीम मध्ये.
कॉंग्रॅच्युलेशन सावनी, कॉंग्रॅच्युलेशन्स कैवल्य, आणि थँक्यू सो मच फॉर द वंडरफुल परफॉर्मन्स आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं. मला एकच गोष्ट करायची वाटते. आय वॉज कॉन्स्टंटली ऑन माय फीट अँड आय वॉज डान्सिंग, आणि हे माझं फेवरेट गाणं आहे आणि तुम्ही कडक वाजवलं. 3 बजर वाजलेले आहेत. सो पिऊ 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 मला बजर दाबायचा होता आणि मी टोटली विसरून गेलीये की बजर दाबायचा आहे, कारण की आय वॉज टोटली इन टू दॅट परफॉर्मन्स की मी इकडे बघायची विसरून गेले होते बजर दाबायची. सो आता चान्स गेलाय पण जुना. नाही, पण काही चान्स आहे का की मी बजर परत आता दाबू आहे, शकेन? आता झालाय बस दाबू performance. शकते, याला काहीच झालाय. नाही. ही पूर्णपणे म्हणजे 4ही बजर आपले आपण कन्सिडर करणार आहोत. बस तर आता आपण जाऊयात आपल्या पहिले जजेसच्या कमेंट्सकडे. अतिशय स्लीक आणि पॉलिश्ड परफॉर्मन्स होता. थँक्यू सर, थँक्यू. फॅन्टॅस्टिक. मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं की मला फ्लूट खूप आवडली. आज मला बेस खूप जास्ती आवडला, आणि ज्या स्टाईलनी तू वाजवत होतास ना, ॲब्सल्युटली फॅन्टॅस्टिक. आय एम व्हेरी हॅपी. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच सर. आता मी आपल्या 4ही कॅप्टन्सना विचारणार आहे. मी मगाशीच असं म्हणलंय की मला खूप आवडेल हे लोक माझ्या टीममध्ये आले तर, कारण मी पुण्याची आहे, हे सगळेजण पुण्याचे आहेत. हा, आणि मुळात ही जी एनर्जी आहे त्या एनर्जीला मॅच मलाही तुमच्यात येऊन करावंसं वाटतंय, आणि मी खूप उत्सुक आहे. तुम्ही सगळेजण जर माझ्या टीममध्ये आलात तर आपण धमाल करू. राहुल. हा ग्रुप सॉलिड आहे. हा ग्रुप माझ्या टीम मध्ये आहे. ओके, त्यांना स्टेटमेंट केलेलं आहे. आता आपण अभिजितकडे जाऊयात. आम्ही धमाल करू म्हणजे काय? आम्ही कमाल करू. एकतर माझं मुलींची पटत नाही, त्यात हे सगळे बॉईज आहेत. पण माझं मुलांची खूप पटतं, त्यामुळे हे लोक मला पाहिजेत. हा जो पेच आहे हा तुम्ही सोडवायचा आहे, त्यामुळे मला असं वाटतं तू जाहीर करावंस की कोणाकडे ही टीम जाणार आहे. मला हा परफॉर्मन्स लई आवडलेला आहे, आणि मी एवढंच म्हणेन की मला वोकल नसतानाही मला जाणवलं नाही की या बँडमध्ये वोकलच नाही आहेत. मला अशोक मामा मागे दिसत होते का, आणि त्याची मजा आली. आणि आता पेज जो झालेला आहे ते बघ, तो अभि रेडीच आहे तिकडे. मला असं वाटतंय सावनीने त्यांच्यासोबत अश्विनी एकदा म्हणावं, तर मला तुम्ही म्हणा ना, ये ना, मग ती येईल. सावनी हा हा हा. ये ना.
अश्विनी ये ना ये ना. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी ही जिंदगी आणि बाणी ग तू ये ना प्रिये तू ये ना प्रिये मी तर प्रेम दिवाणा रसिला दे प्यार जरा सहनशीला मी तर प्रेम दिवाणा रसिला दे प्यार जरा सहनशीला ला 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 ला. तुला छळून मी जळून गेले साजना विसर झाले गेले सख्यारी शरण आले राया तुला रे विसर झाले गेले सख्यारी शरण आले राया तुला रे. मला असं वाटतंय की आता आपण जजेसकडे निर्णय मागावा. काय सुंदर योग आहे बघा तुमच्याकरता बँड करता. मला असं वाटतं की संगीत सम्राटच्या ह्या दुसऱ्या पर्वामध्ये असं पहिल्यांदाच होत आहे की चारही कॅप्टन्स जे आहेत त्यांना तुम्ही इतक्या मनापासनं आपल्या टीममध्ये असावं असं वाटतंय. त्यामुळे तुमची जबाबदारी केवढी मोठी आहे हे तुमच्या लक्षात येत आहे ना. माझी इच्छा होती की राहुलच्या टीममध्ये यांनी जावं आणि आदर्शची पण अशी इच्छा होती की राहुलच्या टीममध्ये त्यांनी जायला पाहिजे. पण मगाशी आम्ही बोलत होतो आणि सावनीने इतक्या कळकळीने सांगितलं येऊन गायली बिचारी. मला माहिती आहे अभिजित तू पण गायलायस पण चला नादमधुर सह्याद्री आदर्शजी. सावनीच्या ग्रुपमध्ये फोरम कॉंग्रॅच्युलेशन सावनी आणि तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन अँड विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. सगळेजण खाना पण होऊ शकतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं. माझी मैना माझी मैना ग माझी मैना हे ओती बांधा रंग गवाळ कोरा चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची काढी दवण्याची लेकी भूयक मानिंद्र धनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खा मैना रत्नाची घाण माझा जीव ती प्राणाचे सुखाला वाण तिच्या गुणाची चक्कर गिळायली माझ्या जीवाची होते खायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते खायली. खरं सांगू थँक्यू सो मच. कारण तुम्ही माझ्या अत्यंत जवळचं माझ्या अत्यंत आवडीचं गाणं इथे सादर केलं माझी मैना. पण बजर वाजला नाही आहे. तर असं का झालं आपण आपल्या जजेसना विचारूयात. आदर्श. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ही छक्कड आहे अण्णाभाऊ साठेंची. मला खूप अपेक्षा होत्या कारण तुम्ही सगळेही फोक आर्टिस्ट आहात आणि तुमच्याकडनं ही छक्कड छान व्हायलाच हवी होती.
रिदम सेक्शन मेलोडी सेक्शन कडक होतं. मला इतकं आवडलं. संबळ, हलगी, ढोलकी, तबला. फक्त मला कीबोर्डचे काही साऊंड्स आवडले नाहीत, पण ते आपण फोक आहे हे म्हणून मी तेवढ्या गोष्टीला निग्लेक्ट करतो. पण मला गाण्यावर यायचं आता. अजून खूप छान गाऊ शकला असतात यार. मी रियालिटी शोमध्ये होतो तेव्हा माझा पहिला परफॉर्मन्स होता ही छक्कड, आणि आम्ही वाजवला होता तो परफॉर्मन्स. आम्ही कडक वाजवला होता, आणि मला अजूनही आठवतंय त्या छक्कडमुळे महाराष्ट्रभर मला खूप प्रेम मिळाले बरं का. थोडंसं जर तू त्यांना दाखवलंस ना की कसं हे ऍक्च्युली कसं असायला पाहिजे. दादा म्हटलं म्हणजे मला गावं लागणार. चला. माझी मैना 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 माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची वतीया काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची वतीया काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते काहिली. हे ओतीव बांधा रंग गव्हाळा कोरचंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची. रेखीव भोया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची. मैना रत्नाची खाण, मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण. हिच्या गुणांची छकड मी गायली, माझ्या जीवाची वतीया गायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची वतीया गायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया गायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया गायली. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. अन झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधा बांध झाली भाकर तुकड्याची. घालवीत निघाली मैना माझी चांदणी शुक्राची. गावुंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यानं मडवून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची, अन साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोखर पायात मासुळ्या, हे कानात गोखर पायात मासुळ्या, दंडात तिळण नाकात नथ सर्जाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मुंबईची. मैना खचली मनात, मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात, नाही हसली गालात. हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची वतीया गायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची वतीया गायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची हो. माझी मैना 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 माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना. थँक्यू. क्या बात आहे. ही छक्कड अशी सादर करायची असते, एवढंच मला म्हणावंसं वाटतंय. आदर्श, तुझे सूर थेट काळजात. थँक्यू थेट थँक्यू थेट. थँक्यू सो मच. आम्हाला Thank you, everyone. तू इतकी सुंदर ही मोमेंट दिल्या. दादा. थँक्यू. आपल्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक आपला लाडका अविनाश दादा, तुला सुद्धा खूप खूप थँक्स. थँक्यू सो मच. दादा थँक्यू. कडक.
मला असं वाटतं तुम्ही हेच इन्स्पिरेशन घेऊन तुमचा पुढचा प्रवास चालू ठेवला पाहिजे. सो तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मित्रांनो, या आठवड्यात सुद्धा आपण या सांगीतिक प्रवासातले बरेच चढ उतार पाहिले. स्पर्धा रंगतदार झाली आणि पाहता पाहता सिलेक्शन राऊंडच्या शेवटाला आपण येऊन पोचलो कधी हे कळलंच नाहीये. स्वरमय कोकण, लयदार मराठवाडा, सुरसाज विदर्भ आणि नादमधुर सह्याद्री या चारही टीम्स आता पूर्णपणे तयार झालेल्या आहेत असं मी डिक्लेअर करतेय. कॅप्टन्स खूप खुश दिसत आहेत आणि सज्ज दिसत आहेत पुढच्या आपल्या फेरीसाठी. मला आपल्या प्रेक्षकांना एवढंच सांगायचंय की पुढच्या आठवड्यापासून आपला गाला राऊंड सुरू होणार आहे आणि ज्या टीममध्ये जो स्पर्धक इथे परफॉर्म करायला येणार आहे तो उत्तमच असणार आहे यात तीळ मात्र शंका नाहीये. त्यामुळे बघायला विसरू नका. संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड, फक्त झी युवावर.